नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, काल तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा झालेला आहे। तर आजपासून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार कालच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार होते। परंतु काल काही तांत्रिक अडचणीमुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होऊ शकलेले नव्हते। त्यामुळे आज पुन्हा एकदा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। परंतु आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। म्हणजेच आज वार गुरुवार, उद्या वार शुक्रवार आणि परवा दिवशीचा वार शनिवार आहे। म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींना या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर झालेला नव्हता, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळालेला नव्हता, त्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3 हप्ते सुद्धा विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच ज्या बहिणींना जून हप्ता मिळालेला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे एकत्रितपणे 4500 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज गुरुवार आहे। आज सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। आज फक्त 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। बघा, आज गुरुवारसाठी प्रमुख 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 20 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 3 हप्त्यांचे पैसे, दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। तर हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु आज सकाळपासून कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, कोणत्या बँकेमध्ये आज सकाळपासून पैसे येत आहेत, कोणत्या बँकेमध्ये बहिणींचं खातं असायला पाहिजे याची संपूर्ण माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघणार आहोत। तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येणार होता। त्याप्रमाणे जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा हा शेवटच्या आठवड्यामध्ये येणार होता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा हा शेवटच्या आठवड्यामध्येच येणार होता। परंतु काल एक निर्णय झाला, तर तो निर्णय म्हणजे आता 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण येत आहे। म्हणजेच बहिणींचा सर्वात मोठा सण आहे। तर त्या सणांना राज्य सरकारकडून ओवाळणी द्यायची होती। तर ही ओवाळणी फक्त 1500 रुपयांची देऊन चालणार नाही। मागच्या रक्षाबंधनला 3000 रुपयांची ओवाळणी देण्यात आलेली होती। त्यामुळे या रक्षाबंधनला या ओवाळणीमध्ये वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच मागच्या वर्षी 3000 रुपयांची ओवाळणी, तर या वर्षी डायरेक्ट 4500 रुपयांची ओवाळणी सुद्धा मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी, 3 गॅसचे पैसे आणि या 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, आज प्रमुख 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्या प्रमुख 20 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवणार आहे। परंतु या 20 जिल्ह्यामधील काही बहिणींना फक्त 1000 रुपये येतील, काही बहिणींना 1500 येतील, काही बहिणींना 3000 रुपये येतील, तर काही बहिणींना थेट 4500 रुपये सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच राज्य सरकारकडून काही नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांना सर्व पैसे मिळणार आहेत। ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, म्हणजेच प्रमुख 4 नियम लावण्यात आलेले आहेत। त्या 4 नियमांपैकी जर तुम्ही 2 नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 3000 रुपये मिळतील। 3 नियमांमध्ये बसत असाल तर थेट 4500 रुपये मिळणार आहेत। जर तुम्ही 4थ्या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला एकत्रितपणे 6000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। परंतु ज्या बहिणी फक्त एका नियमामध्ये बसत असतील त्यांना फक्त 1000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा कोणकोणत्या नियमांमध्ये बसत आहेत, तुम्हाला सुद्धा किती पैसे एकत्रितपणे मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ती माहिती सुद्धा लगेच सांगतो। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडकी बहीण योजना 28 जून 2024 म्हणजेच 1 वर्षांपूर्वी सुरुवात सुद्धा करण्यात आलेली होती, सुरू सुद्धा झालेली होती। तर या लाडक्या बहिणीला मागच्या
2 महिन्यांखाली 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालेलं आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा वर्षपूर्ती सोहळा राज्य सरकारच्या मार्फत पार सुद्धा पाडण्यात आलेला होता। तर हे वर्ष पूर्ण झाल्यामुळे लाडक्या बहिणींना याचा बोनस सुद्धा देण्यात येणार आहे। तर तो बोनस कधीपासून मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमचं बँक खातं पोस्टात असेल तर SBI बँकेमध्ये असेल तर SBI बँक आणि पोस्ट बँक या 2 बँकेमध्ये एक तांत्रिक अडचण झालेली आहे। तर त्या तांत्रिक अडचणीमुळे काही बहिणींना या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही। तर त्या बहिणींनी आता काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणीनं, जर तुमचं खातं पोस्टा बँकेमध्ये असेल SBI बँकेमध्ये असेल तर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे, अन्यथा तुमच्या या 2 बँकेमध्येच पैसे सुद्धा येणार नाहीत। म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज 10 बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, 20 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। जर तुमचं बँक खातं SBI बँकेचं असेल, पोस्ट बँकेचं असेल तर तुमच्या बँकेमध्ये तांत्रिक अडचण सुद्धा निर्माण झालेली आहे। या तांत्रिक अडचणीमुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येऊ शकणार नाही। त्यासाठी तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, कोणकोणती कामे केलेली असावीत तरच पैसे हस्तांतरण सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं, काही महत्त्वाची माहिती होती ती महत्त्वाची माहिती बघितली आहे। आता आपण थेट 20 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवून टाकतो, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। कारण आज सकाळपासून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी फोनच्या माध्यमातून विचारलेले आहे, मेसेजच्या माध्यमातून विचारलेले आहे, व्हिडिओच्या कमेंट करून सुद्धा म्हणजे व्हिडिओच्या खाली कमेंट करून सुद्धा विचारपूस केलेली आहे की आज आमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार का, आज सकाळपासून कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत याची संपूर्ण माहिती सुद्धा आलेली आहे। बघा या ठिकाणी पाहू शकता, मोठ्या प्रमाणामध्ये 20 जिल्ह्यांच्या याद्या जाहीर सुद्धा करण्यात आलेल्या आहे। 20 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये काटागट 3000 रुपये, काटागट 4500 रुपये, काटागट 1500 रुपये सुद्धा हस्तांतरण होत आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल तर आज पैसे मिळतील। यासोबतच लाडक्या बहिणीनं, उद्याच्या 8 जिल्ह्यांपैकी असेल तर उद्या पैसे मिळतील आणि परवाच्या 8 जिल्ह्यांपैकी असेल तर या ठिकाणी परवा सुद्धा पैसे मिळणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारकडून फसवणूक होत असल्याची माहिती लाडक्या बहिणींनी दिलेली आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणींना अजून जून हप्ता, जुलै हप्ता मिळालेला नाही। म्हणजेच राज्य सरकार काय करत आहे की 3 दिवस वाटप करत आहे आणि त्या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींना हे पैसे मिळत नाहीत आणि अशाच पद्धतीने भरपूर बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा मिळालेले नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकार कोणत्याही लाडक्या बहिणीची फसवणूक करत नाही, सर्व बहिणींना पैसे सुद्धा मिळणार आहेत। कारण सध्याच्या स्थितीला तांत्रिक अडचण झालेली होती, तर ते तांत्रिक अडचण आज सकाळी 8 वाजता दूर सुद्धा झालेली आहे। त्यामुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून हे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु आज सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे न सोडल्यामुळे काही बहिणींमध्ये निराशा सुद्धा पसरलेली आहे की आमच्याच खात्यामध्ये कशामुळे पैसे आलेले नाही। कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले नाही, तर त्या लाडक्या बहिणीने काळजी करायची कसली गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणीनं, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज या 20 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकेमध्ये पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। तर ते 20 जिल्हे आणि या 10 बँका तुम्हाला सुद्धा सांगत आहे। परंतु पोस्ट खातं असेल, SBI बँक असेल, या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर या ठिकाणी तांत्रिक अडचण सुद्धा झालेली आहे। तर ती तांत्रिक अडचण झाल्यामुळे भरपूर बहिणींना SBI बँकेमध्ये आणि पोस्ट बँकेमध्ये एक काम करणं गरजेचं आहे, तर पैसे मिळतील, अन्यथा दुसऱ्या बँकेमधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत। बघा आज सकाळपासून युनियन बँक असेल, त्यासोबतच लाडक्या बहिणीनं बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, पंजाब अँड सिंध बँक असेल, ICICI बँक असेल, IDBI बँक असेल, HDFC बँक असेल, या बँकांमध्ये प्रचंड गर्दी सुद्धा पाहायला मिळालेली आहे। कारण लाडक्या बहिणी हप्ता पडला की लगेच काढून सुद्धा आणत आहेत। बघा लाडक्या बहिणीनं, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुमच्या बँकेमध्ये थोडी तरी रक्कम ठेवायची आहे, अन्यथा बँकेच्या माध्यमातून तुमचा हप्ता कट सुद्धा होणार आहे। बघा बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतं, जर तुम्ही मिनिमम बॅलन्स ठेवला तर त्या ठिकाणी तुमचे पैसे तशाच पद्धतीने राहणार आहेत, अन्यथा पैसे सुद्धा काटणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं,
आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी बघणार आहोत, परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर कोणत्या लाडक्या बहिणींना 500 रुपये मिळतील, कोणत्या लाडक्या बहिणींना 1000 रुपये मिळतील, कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये, कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार आहे त्याची माहिती अगदी एका मिनिटामध्ये देऊन टाकतो। 1 मिनिट कान देऊन हा व्हिडिओ ऐकायचा आहे। तुम्ही जर काही महत्त्वाचं काम करत असाल तर 1 मिनिट ते काम बाजूला ठेवा आणि नंतर ते काम करायचं आहे, कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांचा फायदा होणार आहे, परंतु ज्या बहिणी अर्धवट व्हिडिओ पाहतील, अर्धवट व्हिडिओ सोडून देतील त्यांचे या ठिकाणी नुकसान सुद्धा होऊ शकतं। तर बघा लाडक्या बहिणीनं, ज्या बहिणी शेतकरी बहिणी असतील म्हणजेच त्या शेतकरी बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील, PM किसान योजनेचा लाभ घेत असतील तर अशा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता 1000 रुपयाप्रमाणे मिळणार आहे, ऑगस्ट हप्ता 1000 रुपयाप्रमाणे मिळणार आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बहिणी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना यांसारख्या योजनांचे लाभार्थी असतील त्यांना 1000 रुपये मिळणार आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील आणि फक्त लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच एकत्रितपणे रक्षाबंधन चोळणी विस्तांतर सुद्धा होणार आहे। आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा लाडक्या बहिणींवर 20 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख 10 बँकांची यादी जाहीर सुद्धा झालेली आहे। तर या 10 बँकांपैकी 2 बँकांमध्ये तांत्रिक अडचण झालेली आहे, ती बँक म्हणजे SBI बँक आणि पोस्ट बँक। जर तुमचं खातं SBI बँक, पोस्ट बँक यांसारख्या बँकांमध्ये असेल तर या ठिकाणी एक काम करणं गरजेचं आहे। त्यापूर्वी लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे रक्षाबंधन चोळणी मिळणार नाही। म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा याच्यामध्ये जी पात्रता लावण्यात आलेले आहेत, जे नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना सुरू करण्यापूर्वी राज्य सरकारकडून पात्रतांची मागणी केलेली होती, तर याच्यामध्ये काही प्रमुख पात्रता लावण्यात सुद्धा आलेल्या होत्या। तर या पात्रतांमध्ये पहिली पात्रता लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, दुसरी पात्रता लाडकी बहीण सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, म्हणजेच अंगणवाडी सेविका सोडून, आशा सेविका सोडून दुसऱ्या कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये कामगार सुद्धा नसायला पाहिजे। त्यासोबत लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा। तर बघा लाडक्या बहिणी अशा प्रकारच्या पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या पात्रतांमध्ये, या नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळतील, अशा पद्धतीची माहिती आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, पुणे शहर असेल, मुंबई शहर असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, हिंगोली असेल अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, बँकांची यादी सुद्धा बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींनो, पंजाब नॅशनल बँक असेल, ICICI बँक असेल, IDBI बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, त्यासोबत लाडक्या बहिणींनो SBI बँकेमध्ये आणि पोस्ट बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, परंतु SBI बँकेचा आणि पोस्ट बँकेचा एक प्रॉब्लेम झालेला आहे। तर तो प्रॉब्लेम म्हणजे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, परंतु ते पैसे जमा झाल्याचा SMS बहिणींच्या खात्यामध्ये आलेला नाही। त्यामुळे ज्यांना मेसेज आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये जाऊन बँक बॅलन्स सुद्धा तपासायचा आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, परंतु त्यांना मेसेज न आल्यामुळे त्यांच्यामध्ये निराशा सुद्धा पसरलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे विस्तार होणार आहेत, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा सर्व माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब